तुमच्या एका ड्रायव्हरनी एक ऍक्सिडेंट पण केला होता तुमच्या टेम्पोचा आणि नंतर शेवटी जाऊन तुम्ही तो टेम्पोचा व्यवसाय हैदराबादला गेलो होता ड्रायव्हर गेलो हैदराबादला दुसरी गाडी घेऊन आणि मी शिवमोगासाठी पॅटर्न भरला होता क्रँकेसचा पॅटर्न म्हणजे लोखंडी सामान आणि तो आला सकाळी. तो आल्यानंतर विचारलं म्हणलं वाल्मिक तू असेल का शिवमोगाला जायचे तो म्हणला साहेब. तो गेला. आमचे ठरलेले अड्डे होते की तिथं फोन करायचा मला वाड्यात फोन करायचा जेणेकरून मला अंदाज होता कोण किती वाजता पोहोचतंय गाडी कुठं असेल. आता साधारण जजमेंट होतं मला आणि त्या अर्धा तास इकडे तिकडे फोन यायचा. तर शिवमोगाहून त्याचा फोन आलाय की गाडी पॅटर्न डिलिव्हर केलाय आणि निघतो मी आता. असं संध्याकाळी 7-7:30 फोन झाला. 3 वाजता हा पठ्ठ्या म्हणजे सपोज टू बी हुबळी थांबायचं होतं. शिवमोगाहून हुबळी थांबायचं होतं आणि हुबळी झोपायचं आणि सकाळी निघायचं पाठी निघायचं. हुबळी निघाला तर किती वाजता घरी पोहोचतील काय अंदाज होता मला. आणि हा पठ्ठ्या रात्री लिंब घेऊन तिथनं निघाला. 4 मुसलमान भरले आणि ती मुसलमानांची मुलं 4ही तरुण होती आणि त्यांना घेऊन तो आला आणि नेपाळीवाशी उसाचा ट्रक उभा होता. त्या ट्रकला धडकला मागणं बाउन्स झाला आणि दुसरा ट्रकवर जाऊन धडकला. तर 4 जण गेले. 4-5 जण गेले. ह्यूज मोठा ऍक्सिडेंट. 4 तास हायवे जाम होता. कोल्हापूरच्या पेपरमध्ये टायटल होतं की असा ऍक्सिडेंट झाला आणि 4 तास हायवे जाम. आता का मला कळल्यानंतर रडायला सुरुवात केली मी. तर इनामदार होते माझे सप्लायर बेळगावमध्ये. त्यांनी मला सांगितलं की काय काळजी करू नका इथे वकील आहेत दौलतराव मुतकेकर म्हणून. म्हटलं मुतकेकर त्यांच्यावर काम केलं मी 2 तास काम त्यांच्यावर काय आलं. एका सिनेमात ते माझ्यावर होते आणि केस लागली. ती केस काढलीच चालली. निपाणी झाली केस त्यामुळे केस बेळगावात कारंडीत चाललं. आता कारंडी भाषा मला येत नव्हती आणि मी मुतकेकरांकडे गेलो. म्हणलं असं असं झालंय आणि 4 माणसं गेलीत. म्हणलं म्हणलं इन्शुरन्स. म्हणलं आहे इन्शुरन्स आहे सगळं आहे व्यवस्थित आहे आणि परमिट आहे. तर सगळं ते म्हणलं काय काळजी करू मी बघतो काय करायचं. इन्शुरन्स आहे. 8.5 लाखाची केस चालली होती वर्षभर आणि त्या काळात 8.5 लाख म्हणजे मी भिकायलाच लागलो असतो त्यावेळेला. बापरे मला काय कळत ना 2 मिनिटं. आणि पण निभावली ती त्या लिंबांमुळे आणि ते अविनाश देशमुखांनी लिंब बघितली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी लिफ्ट मागितली. आणि सामान जर असेल गाडीत तर तुम्ही माणसं घेऊन जाऊ शकता इन्शुरन्स प्रमाणे. आणि मग खूप कॉम्प्लिकेटेड. नमस्कार, मी मोहन जोशी. मी आज कांचन अधिकारी यांच्या या यूट्यूबच्या कार्यक्रमामध्ये आमच्या गप्पा खूप रंगल्या आहेत. हा मनोरंजन करणारा कार्यक्रम आहे. तो नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.